साहिल सरांचा देखील मी नामोल्लेख करेल, कारण ज्या प्रकारे त्यांच्या वतीने कार्य केलं जात आहे ते देखील कौतुकास्पद आहे. अप्रतिम कामगिरी त्यांच्या वतीने आणि महेश दादांच्या वतीने पाहायला मिळते. दोन्ही बाप बेटे ज्या प्रकारचं कार्य करतायत ते कमालीचं आहे आणि जीव ओतून मेहनत करतायत. त्यांच्या मेहनतीला देखील सलाम आहे. साहिल भाऊ, फार चांगलं कार्य तुमच्या वतीने, महेश दादांच्या वतीने देखील आम्हाला पाहायला मिळते. कौतुक असेल तुमचं देखील. आणि जाऊया आपण मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली विपक्ष शानदार 11 उल्हासनगर, असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय टीम शानदार 11 उल्हासनगर. डिसिजन जो आहे तो त्यांचा असेल फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघाला इन्व्हाइट केलं आहे. लगेच सामन्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत. तर बॅटर्स मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे, ही विनंती असेल. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक पॉवर प्ले नंबर 1, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. दुसरं षटक पॉवर प्ले नंबर 2, 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. तिसरं षटक जे असेल ते टेबॉल ओव्हर असेल आणि टेबॉल ओव्हरमध्ये मजा नेहमीच येते, ती मजा आपल्याला पाहायला मिळेल. चौथं आणि पाचवं षटक 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. जबरदस्त आपल्याला डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळते डीजे पप्पा यांच्या वतीने. श्री साई साऊंड्स SSS यांच्या वतीने अप्रतिम साऊंड सिस्टीम, आमच्या आवाजाची देखील ते काळजी घेत आहेत. डीजे ऑपरेटिंग सोडून बाकी सर्व गोष्टीमध्ये माहेर आहेत डीजे पप्प्या. चला आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेला. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली विपक्ष शानदार 11 उल्हासनगर, असे दोन दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पिंट्यादान टीम एकीकडे आणि दुसरीकडे नरूबाईन टीम इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. 5 ओव्हरची मॅच असेल. किरणजी गाडगे सरांना आपण पाहतोय, सायली एक्स टीमचे रेग्युलर फॉर्मॅटमधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. तर आता आपल्याला पाहायला मिळतील 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्टी रायटी अल्टी पल्टीचा किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे निलेश म्हात्रे पाहायला मिळतात. डोंबिवलीचं क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलं असा खेळाडू निलेश म्हात्रे. तर दुसरीकडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील योगेश पाटील सोनारपाडा. सोनारपाड्याचा क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवला आहे, मला वाटतं 40+ क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती मुकेश. पहिला बॉल
आणि पहिलाच बॉल आलाय डॉट. बघा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय, पण लेफ्टी होते पण रायटी हा स्ट्रोक खेळलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण देखील पाहू शकतो लेफ्टी होते पण रायटी खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. निलेश दादांची ही ओळख आहे, ज्या प्रकारचं ते क्रिकेट खेळतात. फलंदाज असतात जे नेहमी संभ्रमात ठेवतात. मात्र मुकेश सरांचं देखील कौतुक करावं लागेल. उल्हासनगरचं क्रिकेटपासून सुरुवात केली आणि आज 40+ क्रिकेटच्या वतीने आपण पाहू शकतो अनेक साऱ्या मैदानावरती आपल्या नावाचा डंका पेटवणारे खेळाडू आपल्याला मुकेश सर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले 2 बॉल दोन्ही निर्धाव पाहायला मिळतील. एसएनच्या मागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. ज्यावेळी 40+ क्रिकेट खेळलं जातं त्यावेळेस नरूभाई यांची नेहमी नेमणूक लागते असे नरूभाई पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल आपण तर्शी फलकावरती होईल ॲड आणि धावफलक ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळलोय. श्री गणेश झालाय धावसंख्येचा. धावफलकाचा शुभारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 ऑन द बोर्ड. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय 2 धावेंसाठी. 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 3 आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑन साईडला पिकअप स्ट्रोक होता. निलेश म्हात्रे यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. लेफ्टी रायटी सोबतीला खेळण्यासाठी माहिर आहेत निलेश म्हात्रे. दुसरीकडे योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. लेजंड खेळाडू आहेत दोन्ही खेळाडू. दुसरीकडे मुकेश यांना आपण पाहतोय फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा धावफलक सिक्सरच्या साथीने पुढे सरसवत असताना 9 आकड्यावरती गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती आलेली आपल्याला सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना 10 आकड्यावरती. मुश्किल नहीं है राहों में, तू जरा मेहनत तो कर और ख्वाब बदलेंगे हकीकत में. तू जरासी और मेहनत कर. आता इथे मेहनत करणं गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या मुकेश यांना. पहिले 2 बॉल दोन्ही निर्धाव होते, मात्र त्यानंतर बरसून पडले. 3 बॉलवरती 10 धावा खर्च करत असताना मुकेश कमबॅक करावा लागेल, शेवट गोड करावा लागेल. आलिया मैदानावरती आपण पाहू शकतो बघता बघता सिंगल आणि सिंगलच्या मदतीने षटकाची होती सांगता षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली विपक्ष, शानदार 11 उल्हासनगर असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त. फलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळतात. 11 ऑन द बोर्ड. अप्रतिम सुरुवात पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघासाठी पाहायला मिळते. मुकेश यांच्या षटकामध्ये 11 धावा खर्च झाल्या. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेशला आपण पाहतोय. मंगेश कटरसाठी ओळखले जातात. मंगेशला देखील आपण पाहतो भरपूर वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. स्लिंगी ॲक्शन आणि स्लिंगी ॲक्शनने ओळखण्यात स्लिंगी ॲक्शन आहे आणि स्लिंगी ॲक्शन करत असताना कटर्स फार चांगल्या प्रकारे यूज करतात असे मंगेश आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 लावते सुरुवात. धावसंख्या 11. यावेळेस देखील आपण पाहू शकतो आलिया मैदानावरती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. याच दरम्यान वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, शिरगावचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे मॅजिकल व्हॉइस ऑफ बदलापूर अनुजी मोरे सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. अत्यंत जवळचे मित्र आणि एक जबरदस्त समालोचक अनुज सरांचं आपण करणार आहोत सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती 12 आकड्यावरती पाहायला मिळतोय. 12 ऑन द बोर्ड. रायटी खेळलेत, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होईल. आलिया मैदानावरती सिंगल. हेच लेजंडचं क्रिकेट आहे. इथे माहिती आहे की कुठल्या बॉलला चौकार मारणं गरजेचं आहे, कुठल्या बॉलला सिक्सर मारणं गरजेचं आहे, कुठल्या बॉलवरती सिंगल घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींना अनुसंगून आपण पाहू शकतो प्रत्येक पाऊल जो टाकला जातोय अगदी हळूवार पद्धतीने पुढे सरसवत असताना धावफलक देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मिस हिट बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल मिड ऑफचा खेळाडू कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. योगेश पाटील यांच्या खेळीचा अंत होत असताना पहिला धक्का बसतोय पुष्कर शिवांश 11 संघाला. फलंदाज होतील बाद. योगेश बॅक टू दी पवेलियन.
टेनिस क्रिकेटचा लाडका पिंट्या जोशी मैदानावरती पाहायला मिळतोय. नवापाडाच्या क्रिकेटपासून सुरुवात केली. मुंबई असेल, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र असेल. महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची नेहमी मोठ्या मोठ्या संघांमध्ये वर्णी लागली असा पिंट्या जोशी मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि आज वय वर्ष 43 कंप्लीट होत असताना 44 वर्षामध्ये पदार्पण केलंय. कारण आज वाढदिवस आहे. वर्षात 365 दिवस, त्यापैकी खास दिवस, आणि तो खास दिवस म्हणजे आज पिंट्या दादाचा वाढदिवस. आणि बड्डेच्या दिवशी रिटर्न गिफ्ट देईल का आपल्या संघाला ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश पाहायला मिळतात. मंगेशला खऱ्या अर्थानं उल्हासनगरचा मलिंगा म्हणून ओळखलं जातं. स्लिंगी ॲक्शन आणि त्यानंतर जी त्यांची ॲक्युरेसी आहे ती ॲक्युरेसी जबरदस्त नेहमी आपण पाहिली आहे. धावफलक 13 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 13 धावा धावफलकावरती. मंगेश पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील प्रचंड वेग, जबरदस्त गती पाहायला मिळते. वेग भरपूर आहे, वेग प्रचंड आहे आणि वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवून दिलंय. आला बॉल डॉट. म्हणजे मागील ओव्हरमध्ये जी कसर होती ती कसर आता भरून काढली आहे. कारण 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅकची नितांत गरज होती. ती कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा फक्त खर्च केल्यात मंगेशांनी. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल, डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पिंट्या जोशीच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. व्हॉट अ स्ट्रोक. फक्त आणि फक्त एक्सटेन्शन ऑफ आर्म लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिड ऑफ मध्ये खेळाडू नव्हता. वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू होता. अगदी त्यामध्ये जी दरी होती त्या दरीला भेदला आणि 4 धावा वसूल केल्या. चौकार आले. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील कोलवडाप्याचा बॉल पंचांकडे लाऊड अपील देखील करण्यात आली आहे. आला बॉल डॉट. षटकाची होती सांगता. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त आणि धावसंख्या फलकावरती 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दूध का दूध पाणी का पाणी. सही डिसिजन सही फैसला. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 17 आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि येस, टेप बॉल ओव्हर. आता टेप बॉल ओव्हर म्हणजे एक्साइटमेंट शिगेला जाऊन पोहोचेल. एक्साइटमेंट आता शिगेला जाऊन पोहोचणार आहे कारण आता टेप बॉल ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. टेप बॉल ओव्हर कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. स्टेशन वाईज हे सर्व आज संघ इन ॲक्शन मध्ये 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलीच मॅच पुष्कर शिवांश 11 डोंबिवली आणि तो संघ फाईट करत असताना शानदार 11 उल्हासनगर. या 2 दिग्गज संघांमध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळेल. असं म्हटलं जातं की जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पर हातोडी के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. या क्षणाला आता कमबॅक करावा लागेल पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती रॅबोला आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. इन टू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. निलेश म्हात्रे ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर षटकार. किती वेळ थांबवाल तुम्ही निलेश म्हात्रेला. निलेश म्हात्रे खेळ ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस त्यांच्या नावाची नेहमी दखल घेतली जाते. बॅटिंग करण्यासाठी माहीर आहेत. लेफ्टी रायटी नेहमी फार चांगल्या पद्धतीने खेळतात. ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती असते रायटी देखील ते फलंदाजी करतात आणि म्हणून टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अगदी हाय रेट केलं जातं या खेळाडूला. तुम्ही जास्त वेळ या खेळाडूला थांबवू शकत नाही आणि हे दाखवून दिलंय टेप बॉलचा ओव्हर. या टेप ओव्हरमध्ये देखील कुठेतरी अटॅकिंग माइंडसेटनेच मी जाणार ही स्थिती निर्माण केली आहे. इथे थोडंसं मिस्टेक होत असताना व्हाईट बॉल डाऊन द लेग साईड. अवांतरशी धाव फलकावरती होईल ॲड आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना 24 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 7 बॉल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन निलेश म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघ सध्याच्या घडीला फ्रंट फुटवरती. यावेळेस देखील स्लोवर गतीचा बॉल, फ्लाइटी डिलिव्हरी मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. निरंजनजी सावंत सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या फलकावरती 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड स्ट्रोक, हॉरिझॉन्टल बॅट स्विंग,
मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्राला टार्गेट करायचा प्रयत्न होता, मात्र आल्या बॉल डॉट. रायभाऊ यांचं कमबॅक फार चांगलं पाहायला मिळतोय, कारण पहिल्या बॉलवरती 8, मात्र त्यानंतर डॉट बॉलची नितांत गरज होती. यावेळेस देखील लोवर फुल टॉस, स्क्वेअर लेगमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग थोडीशी खडतर तिथे जमीन होती आणि त्या खडतर जमिनीवरून बॉल थोडासा डायव्हर्ट झाला आणि त्यामुळे खेळाडू थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. महेश दादांचं देखील आपण कौतुक करणार आहोत, फार चांगली मेहनत त्यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळते. आमचे साहिल भाऊ आहेत, ब्रमेश भाऊ आहेत, यांची देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी पाहायला मिळते. जिथे कमी तिथे आम्ही, असे आमचे साहिल भाऊ आहेत. फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण 2 दिवसामध्ये. आजचा दिवस देखील आणि पुढील 6 दिवस देखील असाच कार्य त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या फलकावरती 28. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. थोडीशी मिस्टेक आणि अजून एक धाव पाहिजे होती असं नक्की म्हटलं होतं, पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. आज सर्व लेजंड खेळाडू इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी सुरुवात केली होती ज्यावेळेस रेट्रो काळापासून आणि आता मेट्रोचा काळ आलाय आणि अजून देखील क्रिकेट खेळायचं भूत काहीजण अंगामधून जात नाही आहे. शरीरामधून नाही, मी म्हणेल रक्तामध्ये नसानसामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट संचारलेले सर्व वेळे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. 40+ सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत अंबरनाथ नगरीमध्ये. यावेळेस देखील फुल टॉस बॉल झाली आहे, मिस्टेक. कॉट अँड बॉलची संधी आणि संधीचं सोनं केलंय राय भाऊ यांनी. फलंदाज बाद होत आहेत, विकेटचं पतन. 29 वरती हा दुसरा धक्का बसतोय. फलंदाज पिंट्या जोशी, बड्डे बॉय बॅक टू दी पवेलियन. क्या बात आहे, फार चांगले सेंड ऑफ मंगेश भाऊंनी दिलंय. आज बड्डे पण आहे, पार्टी मिळेल, डोंट वरी. 29 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सँडी पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, टेप बॉल ओव्हर नेहमी एक्साइटेड असते. सुरुवात एक्साइटमेंटनेच झाली. पहिल्या बॉलवरती षटका आला, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर सिंगल. 5व्या बॉलवरती विकेटचं पतन झालं. फलंदाज पिंट्या जोशी यांच्या खेळीचा अंत झाला, मात्र आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. आज नवापाड्याचा विचार केला तर नवापाड्यामध्ये आपल्याला पिंड्या आता पाहायला मिळतात, त्यानंतर बॉबी सर पाहायला मिळतात, आमचे साथी समालोचक अर्थातच मनीषजी बागले सर देखील पाहायला मिळतात. त्यामुळे नवापाडाच्या क्रिकेटने भरपूर काही टेनिस क्रिकेटला दिलं आहे. तर कौतुक असेल. संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हा डिसिप्लिनसाठी ओळखला जातो आणि ते डिसिप्लिन आपल्याला नेहमी ज्यावेळेस डोंबिवलीचा संघ कुठे बाहेर जातो ते पाहायला मिळतो. यावेळेस देखील मिस्टेक झाली आहे. डीपमध्ये फिल्डर, फक्त बनतील दर्शक. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटक क्रमांक 30 समाप्त. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 33 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये मैदानावरती 3रे षटक समाप्त झालंय. सो होणार आहे ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत पाणी घेऊन जायचं मैदानावरती. आपण पाहू शकतो ॲक्शन रिप्लेमध्ये शरापासून दूर बॉल होता, फक्त दिशा दाखवली आणि काय स्ट्रोक खेळलाय. टायमिंग, प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. धावसंख्या 33 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश. स्पेल कंटिन्यू करत असताना फुल टॉस बॉल
डीप मध्ये खेळाडू नाहीये असते तरी देखील दर्शकच बनले असते. आणि येस मला वाटते येस कॅच देखील कंप्लीट झाली आहे. फलंदाज बाद पाहायला मिळतात. तिथे डीप मध्ये खेळाडू होते स्क्वेलिक क्षेत्रामध्ये निकी आणि निकी यांच्या वतीने टिपला गेला जेल. थोडंसं मिस्टेक पाहायला मिळाली. हातामध्ये बॅट फिरली आणि त्यानंतर ही कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हेच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ना बॅटिंग टीम. ओव्हर द वेस्ट आहे का हे चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे पण आता आपण बघूया 6 आहे की नाही. निलेश आता थांबायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे पण 6 आहे की नाही ते आपण चेक करू. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसलाय निलेश दादांच्या खेळीचा अंत. जे खेळाडू चांगल्या टचमध्ये पाहायला मिळत होते असं वाटत होतं की कदाचित ते शेवटपर्यंत राहिले ना 55 ते 60 धावा बनतील असे खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतात. नरूबाई समोर आहेत तर मात्र धावा भरपूर बनवाव्या लागतील. 60 ते 70 धावा देखील बनवणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानावरती विक्रम सरांना आपण पाहतोय. विक्रमजी शिलार सर मॅन फ्रॉम खंबालपाडाचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं. एक चांगले पंच आहेत त्यासोबतीला आपण एक पाहू शकतो चांगले क्रिकेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. पाहतोय आपण विक्रम सरांना. नेट नंबर 5व्या क्रमांकावरती सर्व लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्वांचं वय 40+ आहे तरी देखील क्रिकेट खेळत असताना काय फिटनेस आहे. एखाद्या 22-23 वर्षाच्या यंगस्टरला लाजवेल अशी फिटनेस आमच्या पिंट्या दादाची पाहायला मिळते. निलेश दादांची पाहायला मिळते. विक्रम सरांची पाहायला मिळते. त्या समवेत मंगेश सरांची पाहायला मिळते. बॉबी सर तर मला वाटते 17-18 वर्षाच्या पोरांना देखील फिके पडतील एवढी चांगली त्यांची फिटनेस आहे. म्हणजे सर्व जे खेळाडू आहेत त्यांची फिटनेस देखील तितकीच आहे कारण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये क्रिकेट देखील खेळतात. त्यासोबतीला 40+ क्रिकेट देखील नेहमी खेळत असतात. आम्हाला आठवतोय नुकताच नगरसेवक चषक झालं त्यामध्ये ऑल इंडिया फॉर्मॅट देखील होता. वर्ल्ड फॉर्मॅट होता आणि त्यामध्ये ओपन फॉर्मॅटमध्ये देखील 40+ सर्व संघ घेऊन निलेश दादा असतील बाळा बोराडे असतील यांची संपूर्ण टीम फाईट करत होती. पिंट्या दादाला देखील मॅन ऑफ द मॅच मिळाला होता यंगस्टर विरुद्ध फाईट करत असताना देखील. त्यामुळे हे सर्व देखील काही कमी नाही आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. विक्रम सरांचा तडाखा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुल केला आणि बॉलला गुल केलाय. आलाय सिक्सर. श्री साई साऊंडच्या वतीने आपण पाहू शकतो फार चांगलं आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे पप्या यांचं आपण विशेष कौतुक करू कारण फार चांगलं आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते त्यांच्या वतीने. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट हे ब्रीद वाक्य ज्यांच्या वतीने कंप्लीट केलं जातं आमचे डीजे पप्या यांचं कौतुक असेल. मात्र इथे कौतुक करावं लागेल फलंदाजांचं. मात्र थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. पहिले सिक्सर आला तो प्रेशर क्रिएट झाला आणि त्यानंतर हा चौकार देखील पाहायला मिळतोय. विक्रम शिलार मैदानावरती आले. धावेंचा पाऊस आता मैदानावरती सुरू झालाय. मंगेश करतील तर करतील काय आपण पाहू शकतो. त्यांच्या वतीने या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च झाल्यात. अजून एक जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मिस्टर सँडी आणि मिस्टर विक्रम शिलार असे 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती खेळणारे खेळाडू. 46 ऑन द बोर्ड. अजून 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 46 धावा धावफलकावरती. फार चांगली सुदृढ स्थितीमध्ये पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघ पाहायला मिळतो. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती. बॉल सीमारेषा पलीकडे 50 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघ आता फ्रंट फुटवरती पाहायला मिळतोय कारण 4थं षटक अजून समाप्त झालेलं नाहीये. ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती बॅटिंग एकदम कडक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 50 या आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. विक्रम शेलार 4 बॉल 16 धावा 400चं स्ट्राईक रेट. सँडी 1 बॉल 4 400चं स्ट्राईक रेटनेच फलंदाजी करतायत. कमालीची बॅटिंग जबरदस्त फलंदाजीचा मुजायरा मैदानावरती. धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. शेवटचा बॉल आणि यावेळेस एक तेरी तो एक मेरी. हिट का जवाब पत्तर से टीट फॉर टॅट. जसं उत्तर ऍक्शन वरती रिॲक्शन वार वरती पलटवार. पहिले सिक्सर मग तर नंतर चौकार आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज झालेत बाद.
षटक क्रमांक 14 समाप्त. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 50 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघाची धावसंख्या. षटक क्रमांक 5 ला होती सुरुवात. हरीश पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 मध्ये 50 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. यावेळेस देखील पुल केलाय. स्ट्रोक तर लाच जवाब पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर बॉल, आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला पुल केलाय. बॉलला गुल केलाय, पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. लांबच लांब, दूरच दूर, जितकी लांबी तितकं अंतर आणि बॉल झालंय छुमंतर, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सँडी ज्या प्रकारची फलंदाजी करतात. कमालीची बॅटिंग. एक सूर्यास्ताला गेल्या मात्र हा मैदानावरती कडक फलंदाजी करण्याचा मनसुबा संपूर्ण पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मी कौतुक करेल ज्या प्रकारची बॅटिंग प्रत्येक खेळाडू करतोय. सँडी आता धावायचं नाव घेत नाहीये. भूपेंदर आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. हरीश यांना कमबॅक करावा लागेल. आखूड टप्प्याच्या बॉलला सिक्सर आलाय. यावेळेस देखील फुल लेनचा बॉल. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी मात्र फिल्डरच्या डोक्यावरून. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आलाय खणखणीत बॅक टू बॅक सलगचा दुसरा सँडीच्या बॅटमधून सिक्सर. षटकार, सिक्सर पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते ती बॅटिंग कमालीची आहे. जबरदस्त फलंदाजी. थांबायचं नाव एकही खेळाडू घेत नाही. असं वाटलं की रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट आले धावींचा ग्राफ खाली जाईल, पण मैदानावरती ज्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतोय धावींचा ग्राफ हा वरतीच जात चाललाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. इथे प्रेशर दिसतंय गोलंदाजावरती. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सुटकेचा निश्वास जरूर घेतला असेल. नरूबाई यांच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. सेकंड इनिंगमध्ये त्यांनाच बॅटिंग करावी लागेल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटचा फार मोठं नाव आहे. निलेश दादा म्हात्रे असतील, पिंड्यादा जोशी असतील, बॉबी असतील, त्या समवेत आपल्याला नरूबाई पाहायला मिळतात, मंगेश दादा पाहायला मिळतात, विक्रम सर पाहायला मिळतात. हे सर्व फार मोठे नाव आहेत आणि ते आज या पहिल्याच मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती आलेली ही सिंगल एका धाबेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरचपत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 63. 63 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. या 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक येतील का, एंड इज वेल सो ऑल इज वेल बोलू शकतील का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. 65 ते 70 धावा मी म्हणेल एक चांगली 50-50 मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. नरूबाईच्या समोर गोलंदाजी करणं देखील तितकंच अवघड आहे. बघूया कसं क्रिकेट राहील. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलवरती मोमेंटम गेन करणं गरजेचं आहे. यावेळेस फुल टॉस. डीपमध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. मंगेश होते डीपमध्ये. आली आहे मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 64 ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती आणि शेवटचा एक बॉल.
शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज सय्यार. पुन्हा एकदा 64 ऑन द बोर्ड. 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे धावफलक मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार. यावेळेस देखील वाडा स्ट्रोक. पिकअप स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला. चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर आला. धावसंख्या 5 षटकांच्या अखेरीस 70. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पत्रातोड बॅटिंग आहे कारण बॉल सरळ पत्र्यावरती लँड होत आहेत. सिक्सर आल्या. धावसंख्या 70 पाहायला मिळेल. 71 धावेंचं लक्ष, 71चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. पुष्कर शिवांश 11 डोंबिवली संघाच्या वतीने शानदार 11 उल्हासनगर या संघासमोर. आता शानदार 11 संघाला जानदार फलंदाजी करावी लागेल आणि 71 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं धावतर वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय प्रिन्स ऑफ बदलापूर, वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर म्हणून ज्यांची ओळख आहे. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मी म्हणतोय की एक असा समालोचक ज्या समालोचकाची फक्त आणि फक्त अजूनशी बदलापूरपर्यंत मर्यादित नाही आहे, तर बदलापूरच्या बाहेर जाऊन देखील, ठाणेच्या बाहेर जाऊन देखील, रायगड असेल, त्यानंतर रत्नागिरी असेल, हे संपूर्ण परिसरामध्ये जबरदस्त समालोचन करणारे आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक आणि साहिल सावंत यांचे देखील आवडते समालोचक अनुजी मोरे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकत होतात. कारण आता वेल्वेट व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली नेहमीच सातत्याने चर्चेत राहिला आवाज. असे कित्येक कॉमेंटेटर पाहिलेत, परंतु ऑन द टॉप हे दोन्ही कॉमेंटेटर तुम्हाला पाहायला मिळते. जे जुडवा ब्रदर्स ही चर्चा नक्कीच अखंड महाराष्ट्रभरामध्ये राहिली आहे. असे प्रसन्न सर असतील, प्रथम सर असतील, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो. आणि आजच्या दिवसाला नक्कीच आपण सुरुवात करतोय
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे शिरगाव बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. सायलेख चषक 2026 आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि रसिक मायबापाचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे एक चांगली मॅचला आपण सुरुवात केलेली आहे, जिथे मॅच नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळतं. इनिंग नंबर 1 मध्ये धावा तब्बल बनल्या गेल्या, जिथे टार्गेट सेट करण्यात आलं की 71 धावा बनवायचं आता इनिंग नंबर 2 मध्ये आणि 71 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते आपण नक्कीच जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक पहिले घेऊन आलेत आशिष आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर नक्कीच निकीबाई आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती पप्पूबाई. ही दोन्ही आता मैदानात 7 मध्ये जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळतो आणि एक चांगलं बॅटल मैदानासमोर रंगतोय. एका बाजूला डोंबिवली, दुसऱ्या बाजूला उल्हासनगर. या दोन्ही टीम्समध्ये मॅचला होते सुरुवात. देव या दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल आपण पाहतो मिड ऑफचा डोक्यावरून खेचला होता आडवा बॅटने. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आले होते. बॉलला कलेक्ट थ्रो तोपर्यंत एक 2 धावा इथे जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने सुरुवात तर नक्कीच झालेली आहे. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या 2 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक आहे आणि खूप दूर बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 6. षटकार ताबडतोड बॅटिंग मैदानात आतमध्ये बाई ईट का जवाब पत्थर से देते होते. ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल जिथे सुरुवात केली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि आता त्याच पद्धतीचं इथे प्रत्युत्तर देत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. निकीबाई ऑन टॉप का बॅटिंग चालू मैदानात आतमध्ये. पहिल्या बॉलवरती डबल, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय षटकार आला आणि लाजवाब कामगिरी. 8 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 1चा खेळ चालू आहे. षटक क्रमांक पहिलं तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, जिथे 2 फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चला थोडंफार स्पीडअप करणं गरजेचं आहे. आज एक्स्ट्रा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो फुडून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल इथे जरूर एकवडली जाते. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता स्ट्राईक रोटेट आणि अगदी मॅरेटनुसार कॅल्क्युलेटिंग खेळावं लागेल मैदानात 7 मध्ये, कारण की धावा बनवायचा आहेत. तब्बल 71 टार्गेट सेट करण्यात आलाय. सायंकाळचं सत्र नक्कीच आपण सुरुवात करू. काल आपण जिथे पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये जिथे एक एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळाली होती आणि एक चांगली संकल्पना नक्की सायलेख चषक यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. नेहमीच काही ना काहीतरी वेगळं घेऊन येण्याचं काम ते करत असतात, प्रयत्न करत असतात. यावर्षी आपण पाहिलं असेल नक्की स्टेप बॉल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते, जिथे षटक क्रमांक 3 तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आज देखील तुम्हाला पाहायला मिळतील जिथे स्टेशन वाईज सर्व टीम्स इन ॲक्शनमध्ये खेळणार आहेत. 4 संघ पाहायला मिळतील, जिथे 2 संघ एका बाजूला शानदार 11 उल्हासनगर, दुसऱ्या बाजूला पुष्कर शिवांश 11 डोंबिवली, या दोन्ही टीम्समध्ये मॅच चालू आहे. इथे लो फुलटॉस बॉल ऑन साईडला लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आलाय आणि इथे पाहावं लागेल पास कॉल काय नॉट आउट. बॅटर आय थिंक सेफ आहे. निरंजन सर अजूनही निर्णय आलेला नाही, सांगतात येस 2 धावा इथे जरूर एकवडल्या गेल्यात. SP पॅनलचे 3 पंचर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. ते 2 धावा क्विकली कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं दाफल जम पोचल ते म्हणजेच 12 ऑन बोर्ड. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. बॉल यार शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केला. फिल्डर तिकडे कोणी नाहीये, वॅकेंट एरिया आहे आणि अखेर बॉल जाईल सीमा पार. मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर अंडर द रोप आलेला चौकार
चार 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 चौकार. एक षटकाचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि 16 धावा फलकावरती आहेत. येस बघा 10 सेकंडचा तुम्हाला वेळ आहे. त्या 10 सेकंडमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. हे देखील नोंद घ्या. रिव्ह्यूसाठी संधी तुम्हाला नक्कीच आहे, परंतु ते वेळेचं देखील मर्यादा आहे. टाइम लिमिट तिकडे देखील आहे. त्यामुळे 10 सेकंडमध्ये तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायरपर्यंतची मागणी तुम्ही करू शकतात. 10 सेकंड नंतर तुम्ही जर रिव्ह्यूसाठी विचाराल तर तो रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. हे देखील नोंद घ्या. प्रत्येक इनिंगसाठी प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे. हे देखील नोंद घ्या. पूर्णपणे मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 2 रिव्ह्यू तुम्हाला DRS घेण्याची नक्कीच संधी असणार आहे. परंतु आता षटक क्रमांक दुसरा निलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती जरी सातत्याने डोंबिवलीचा क्रिकेट डेव्हलप केला असं खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. अगदी एक वेगळी शैली म्हणून नेहमीच ओळखले जातात. जिथे आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेटमध्ये की दोन्ही साईडनी बॅटिंग करणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी बॅट्समन देखील, रायटी बॅट्समन देखील, दोन्ही पद्धतीची शैली त्यांच्यामध्ये बॅटिंग करत असताना निलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती ऑन साईडला टर्न केलाय. फटका तर चांगला आहे. इकडे पाहावं लागेल अंपायर्स कॉल काय, परंतु इथे डिक्लेअर झोन आहे त्यामुळे या 2 धावा नक्कीच एकवडल्या जातील डिक्लेअर झोनमध्ये आणि 2 धावा इथे जरूर मिळतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत नक्कीच शानदार 11 उल्हासनगर नेहमी सातत्याने सरसेत राहिलाय. उल्हासनगर म्हटलं तर नक्कीच सिक्सर किंग म्हणून नेहमीच ओळख राहील नरूबाईची. लांब लांब षटकार ही ओळख आहे आणि अजून ते बॅटर येणं मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. सायली एक शशक म्हटलं तर संपूर्ण टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. काल संघ खेळला आणि नक्कीच त्याचा रिझल्ट आपण पाहिला असेल, परास्त झाला काल सायली एक संघ. हरकत नाही, हार जीत होत असते, परंतु चांगला खेळ नक्कीच त्या टीमचा नेहमीच होत असतो. महाराष्ट्राचं नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात सायली एक्स हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेले कित्येक वर्ष. हो इकडे दांडीगुल, काय गोलंदाजी राहिले मैदानाच्या आतमध्ये. लाखोड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. पप्पू बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात जातमध्ये सिक्सर किंग ऑफ उल्हासनगर. लांब लांब षटकार या क्रीडांगणावरती गतवर्षी ज्यांनी ही स्पर्धा गाजवली होती तो नरूबाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल इथे आपण पाहतोय बॅटर्स पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एक अनुभवी खेळाडू समोर निलेश म्हात्रे आहेत. एक चांगलं बॅटल हाय व्होल्टेज सामना मैदानासमोर रंगणार आहे, यात मात्र काही शंका नाहीये. कारण की चांगलं बॅटल दोन्ही टॉप क्लास संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतात आणि मागचं सिकंदर कोण ठरणार आहे, कारण की नावाप्रमाणे आता शानदार कामगिरी करावी लागेल. हो इकडे हवेमध्ये संधी आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस निलेश म्हात्रेने टिपलाय जाईल आणि संपलाय सिक्सर किंगचा खेळ. नरूबाई आल्या पावली माघारी परतताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज वाद.
मध्ये सोनू दाखल झालेत. इनॅट नंबर आपण पाहतोय 4 वरती. नवीन फलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. बॉलिंग चांगली करतात. निलेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. एक असं पेलू खेळाडू म्हणून नेहमीच चर्चा राहिली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ. अजूनही शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. होतं बॅटचं लिडिंग यायचं. मागे गेला बॉल. इथे आय थिंक जर बॉल आतमध्ये राहिला तर नक्कीच तुम्हाला धावा काढायच्या आहेत. त्यामुळे एक धावून रन इथे काढलेली आहे आणि धावून रन काढायचं आहे. जर मागे गेला बॉल त्या नेटचा मागे तर 2 धावा डिक्लेअर आहेत. परंतु जर लागून आतमध्ये राहिला तर तुम्हाला धावूनच धावा काढायचं आहेत. शेवटचा बॉल आहे. निलेश म्हात्रे काय गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी देखील लाजवाब केली आणि आता गोलंदाजी देखील टॉप क्लास तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल उर्वरित लास्ट बॉल. शेवटचा बॉल टप्पा पडला. स्लाइटली टर्न लाऊड अपील. परंतु इथे नॉट आउट असणार आहे. लेग बायजने एक सिंगल इथे जरूर मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट झाला आणि 21 धावा फलकावरती ॲक्शन रिप्लेला पाहू शकतात. टप्पा पडला. स्लाइटली टर्न. इकडे आय थिंक विकेट्स मिसिंग देखील लागू शकते कारण की टर्न भरपूर घेतला आहे बॉलनं. चांगली गोलंदाजी आणि हाईट फॅक्टर देखील डिपेंड होतो. त्यामुळे ते पंचांचा निर्णय नक्कीच जे असेल ऑन फील्ड, कारण की ऑन फील्ड आणि त्यानंतर बाहेरून पाहणं फार वेगळं असतं. पण नेहमीच पाहत असतो की स्ट्रेट व्ह्यू, त्यानंतर आपण पाहिलं तर साईड अँगल हे व्ह्यू वेगळं आहे. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण जर पाहिला जिथे 16 धावा खर्च करण्यात आल्या. आशिषने दुसरं षटक जिथे निलेश म्हात्रेने टाकलं. 5 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचा विकेट्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. आता इक्वेशन तुम्ही पाहतात 18 बॉल आणि 50 धाव्यांची गरज. बॉबी आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. बॉबी बोईर षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतं आणि नक्कीच सरसा राहिली. एक वेगळी खरं आता हेअरस्टाईल ही प्रसिद्ध आहेत. जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये येत असतात एक वेगळी हेअरस्टाईल करून येत असतात. गतवर्षी आपण पाहिली होती तिथे वेगळी हेअरस्टाईल आणि आता या वर्षी देखील एक वेगळी हेअरस्टाईल. या हेअरस्टाईलसाठी खास करून ओळखली जातात बॉबी. षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतं आणि एक वेगळी शैलीची गोलंदाजी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. तर आपण पाहिलं असेल की केपी एक यंगस्टार गोलंदाज, त्याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि आता देखील गेले कित्येक वर्ष तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि नक्कीच पाहायला मिळेल की याच शैलीवरती आता येणाऱ्या कालावधीमध्ये केपी सारखा गोलंदाज अर्थात करण पाटील आणि याच गोलंदाजीची अगदी त्यांनी पूर्णपणे चाहूल घेतली तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. टप्पा पडला. स्लाइटली द टर्न तुम्हाला पाहायला मिळतोय. हवेमध्ये प्रहार केल्या. ऑन साइडला टर्न. इकडे उंच तर आहे भरपूर, परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा जरूर मिळतील आणि 2 धावाच्या मदतीने दाखवलं आपण पाहतोय जम पोचेल ते म्हणजे धावा. पुढचा बॉल टप्पा पडला. हाफ ट्रॅकर बॉल आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. इथे बॅटम बॉलचा संपर्क होत नाही आहे. डॉट बॉलचं सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करतात. घरबसल्या आपण ही स्पर्धा पाहू शकतात. पुढचा बॉल टेप बॉल ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते जिथे बॉबी गोलंदाजीसाठी आलेत. सपलू खेळाडू म्हणून नेहमीच चर्चा राहिली. गेले कित्येक वर्ष बेस्ट बॉलरचे किताब कित्येक स्पर्धेमध्ये मोठमोठे आपण जरूर पाहिलं असेल आणि काय गोलंदाजी राहिली आहे. खरंच कौतुक करावं लागेल बॉबी यांचं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि गोलंदाजीसाठी नेहमीच ओळखले जातात. खास करून आपण पाहिलं असेल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष या क्रिकेटसाठी ज्यांनी सर्वस्व पणाला लावलं असे बॉबी असेल, निलेश म्हात्रे, आमचे पिंटन जोशी असतील, मॅन फ्रॉम नवापाडा नेहमीच सातत्याने चर्चेत राहिले आणि एक वेगळं शिस्त या डोंबिवली क्रिकेटला ज्यांनी लावले हेच लेजंड क्रिकेटर तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. ओव्हर नंबर तुम्ही पाहतात अनुभवतात. आता षटक क्रमांक 4 कोण घेऊन येईल हे मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. षटक क्रमांक 4 नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला बदलापूर बॉईज आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वसार. गतवर्षी आपण पाहिलं होतं जिथे गावदेवी वसार संघ
नक्कीच टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. मेगा फायनल देखील तिथे खेळली होती गावदेवी वसार संघ आणि तोच गावदेवी वसार संघ इन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. टॉससाठी या चला दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी उपस्थित व्हायचं आहे. गावदेवी वसार संघ एक गाव एक संघ जिथे त्या फॉर्मॅटमध्ये तो संघ टॉपचा राहिला होता गतवर्षी या स्पर्धेमध्ये. गावदेवी वसार चला या आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं. एका बाजूला आपण पाहिलं असेल नक्कीच बदलापूर बॉईज, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना गावदेवी वसार. इकडे आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्सच्या गॅपमधून ढकलला फिल्डर, तिकडे कोणी नाहीये आणि अखेर बॉल जाईल सीमा पार. धाव आम्ही त्या 4 चौकार नक्कीच तिथे आलाय आणि या चौकारच्या मदतीने दाफलजम पोहोचेल तब्बल 28 क्षण रिप्लेला पाहू शकतात. क्या बात आहे. बॅकफुटला आले, रूम घेतलं तिकडे आणि फक्त दिशा दाखवली. गॅपमध्ये पूर्णपणे पाहिलं होतं. एक चांगल्या खेळाडूची नेहमीच ओळख राहिली आहे. जिथे वॅकेंट एरिया होतं प्रॉपरली त्या मॅरिटनुसार खेळलेत आणि इथे चौकार. लगेचच फिल्डिंग चेंज झाली. हा एक क्रिकेट आहे, नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. लगेचच फिल्डिंगमध्ये परिवर्तन बदलाव तिथे केलं. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 14 सचिन आहेत. इकडे हवेमध्ये प्रहार तर केले, प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. फिल्डर आहे, चूक होणार नाहीये आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु इथे प्रति उत्तर मिळालंय आणि एक तेरी तो एक मेरी हेच इक्वेशन पाहायला मिळतोय. बारी बारी सबकी है भाई, कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेटचं पतन निकीला परतावं लागेल. चांगली बॅटिंग ते करत होते. 12 बॉल 14 बॉल आणि 22 धावा विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग ते केली परंतु इथे परतावं लागले मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आता येणार इक्वेशन तुम्ही पाहता 10 बॉल आणि 43 धावांची गरज. आने वाले 10 गेंदे शेष और 43 रनों की जरूरत यहाँ पर. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिस सामिंग स्ट्रोक बॅटची एज आणि मागे गेला बॉल त्यामुळे डिक्लेअर झोन आहे मागे. या 2 धावा जरूर ऍड होते स्कोर कार्ड वरती. धावफलक आपण पाहतोय जम पोहोचेल ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. येणारे आता 9 बॉल आणि 41 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 9 बॉल 41 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. सायली एक चषक 2026 सही थरार आहे. आजचा 3रा दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये दिवस रात्रकालीन स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच ही स्पर्धा पाहायला मिळते. तर 2 दिवस तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतात. बरेचसे प्रेक्षक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. इथे तुम्ही पाहतात आता देखील डॉट बॉल होलाय. समीकरण आता बदलतोय. धावा इथे भरपूर बनल्या होत्या बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये म्हणावं लागेल. तदनंतर आपण पाहिलं असेल जी गोल्डन विकेट होती नरूबाईची ती देखील त्यांना मिळाली आहे आणि एक प्लस पॉईंट राहिला या मॅचमध्ये. कारण की जर नरूबाई असे मैदानाच्या आतमध्ये थोडंफार वेगळे चेंजेस पाहायला मिळाले असते, चित्र थोडंसं वेगळं आलं असतं. आणि आता अंपायर्स कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची सांगता आली आहे. इथे एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने दाफलक जम पोहोचले ते म्हणजे 31 8 बॉल 40 धावांची गरज. ऑन साइडला टर्न केलं. इकडे हॅलो चेक प्रॉपर टायमिंगचा वापर इथे जरूर करण्यात आला. हॅलो चेक. शेवटच्या बॉलवरती नक्कीच सिंगल आली आणि आता येणारे 6 बॉल आहेत आणि 33 धावांची गरज या मॅचमध्ये. टॉस देखील तिथे केला जातो. एका बाजूला बदलापूर बॉईज,
दुसऱ्या बाजूला इन ॲक्शनमध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम गावदेवी वसार. गत वर्षी आपण पाहिलं असेल की फायनलिस्ट टॉस जिंकला टीम गावदेवी वसार संघानं आणि निर्णय बॅटिंग फर्स्ट निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय. गत वर्षी आपण पाहिलं होतं नक्कीच चांगला खेळ गावदेवी वसार संघाचा आणि शेवटच्या अगदी मुवमेंटपर्यंतचा संघ तिथे दाखल झाला होता. ऑल इंडिया 40+ या संघासमोर परास्त झाला, परंतु एक काय बिग फाईट तिकडे दिली होती टीम वसार संघानं आणि तो संघ इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 33 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल, जो शेवटचं आणि अखेरचं षटक आहे. घेऊन आले ताब्यामध्ये प्रहार केल्यात, फिल्डर जज करतात आणि चुकी होणार नाहीये. परतावं लागेल इकडे मैदानाचा बाहेर. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना या टीमला 4था फलंदाज बाद. तिचे पप्या म्हटलं तर नेहमी सातत्याने अंबरनाथमध्ये चर्चा राहिली आणि प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा असू दे, कुठलाही हळदी समारंभ असू दे, लग्न कार्य असू दे, प्राधान्य प्रथमतः दिलं जातं ते आमच्या DJ पप्प्याला आणि अगदी सातत्याने चर्चेत राहायला. प्रॉपर क्वालिटी विथ साऊंड आणि संगीत विथ क्रिकेट हे वेगळी एक मजा येते जेव्हा DJ पप्प्या असतात आमच्या समवेत. चांगली मजा येते. चांगलं संगीत प्रॉपर टायमिंगवरती वाजवण्याचं ते काम करत असतात आणि आमच्या आवाजाची काळजी फार खास करून ते घेत असतात. टू मॅच येणारे 4 बॉल 32 धावांची गरज. मॅच आता एका बाजूला झुकली असं वाटतंय आणि उंगली उपार, फिंगर गोज अप. परतावं लागेल मैदानाचा बाहेर. वन मो विकेट डाऊन. विकेटचा सिलसिला जारी आहे. इथे प्रयत्न चालू होते परंतु इथे परतावं लागेल मैदानाचा बाहेर. फलंदाज बाद. न्यू बॅटर सनी आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 7. 3 बॉल आणि 32 धावांची गरज. एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली असं वाटतंय. आता पाहावं लागेल सायलेख चषक 2026 विद्यमान आपण पाहिलं तर नक्कीच नगरसेविका मॅडम पल्लवीताई लकडे मॅडम यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. तदनंतर सन्माननीय संदीपजी दाजी लकडे साहेब. ओ व्हॉट अ कॅच. बॉबी तिकडे होते आणि काय झेल तिथे टिपला गेलाय. बॉबीच्या माध्यमातून अगदी जागेवरती ती कॅच आली आणि लपकली. बाई बॉबी कमाल. काय कॅच टिपली गेली हवेमध्ये. फ्लाइंग बॉबी तिथे पाहायला मिळाले. एका हाताने ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. क्या बात आहे. काय कॅच टिपली गेली आहे बॉबी यांच्या माध्यमातून. वाह कमाल. आता शेवटचे 2 बॉल आहेत आणि 32 धावांची गरज आहे. मॅच एका बाजूला पूर्णपणे झुकली आहे असं म्हणावं लागेल. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे. लतीश आलेत न्यू बॅटर मैदानावरती. सेक्शन रिप्ले. क्या बात आहे. बॉबी हवेमध्ये एका हातामध्ये ती झेल टिपली. प्रॉपर जजमेंट तिथे पाहिलं. बॉल येतोय आणि उंच उडी. क्या बात आहे. एका हातामध्ये कायरन पोलार्डची आठवण करून देणारी ही कॅच तिथे आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं तर सातत्याने चर्चा होत असते बॉबीची आणि आता देखील चांगली कामगिरी बॉबी करतात. शेवटचे 2 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. हो इकडे ब्लॉक होलचा बॉल इथे आपण पाहतो. डॉट बॉल आलाय आणि आता शेवटचा बॉल उर्वरित आहे. तब्बल आपण पाहिलं तर अजूनही 32 धावांची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आणि 32 धावांची गरज.
शेवटचा बॉल बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट. इनिंग नंबर 1 चा खेळ कंप्लीट होतोय. 29 धावांवरती पारी थांबली आणि सामना इथे फिनिश. सामना जिंकला टीम पुष्कर शिवांशी 11 डोंबिवली या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम शानदार 11 उल्हासनगर. चांगला खेळ तुमचा देखील राहिला, हरकत नाहीये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देतोय. समरी आपल्या समोर. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 70 धावा बनल्या गेल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावा बनवायच्या होत्या परंतु त्या बनल्या गेल्या नाही. आणि इथे देवी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, जिथे बॅटिंग करत असताना 11 बॉल फेस करत असताना 19 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 धावा देऊन 4 धावा देऊन 2 विकेट ज्यांनी कॅरी केल्या. अर्थातच निलेश म्हात्रे ठरल्यात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला निलेश म्हात्रे या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. एक वेगळी शैली म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. दोन्ही बाजूनी बॅटिंग करणं ही क्षमता त्यांची राहिली आहे. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच या निलेश म्हात्रे मुख्य व्यासपीठावरती आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. किरणजी गाडगे एक शार्कास खेळाडू आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतो आमचे पांडुरंगजी दीक्षित साहेब 50+ नेहमीच आपण पाहिलं असेल. गतवर्षी बॉलची जिम्मेदारी त्यांच्यावरती सोपवली होती, आम्हाला अजूनही आठवतोय. पांडुरंग साहेब आपला धन्यवाद. आणि निलेशजी म्हात्रे आपला देखील आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच.